सुनो सुनो सुनो, एक किताब, ये किताब नहीं हमारा राष्ट्रीय ग्रंथ है। जी हाँ, हमारा राष्ट्रीय ग्रंथ है, जिसके जिल्द नीली है, जिसके शब्द कानूनी है, लेकिन जिसके प्राण लोकतांत्रिक है, और जिसने हम सब की तकदीर बदल दी है। जहां हमारे देश में दर्जनों भाषा, सैकड़ों विधि और हजारों विधानें हैं, इन सब को जोड़ के रखे, जी हाँ, वो हमारे देश का संविधान है। नमो बुद्धाय, जय भीम। समता आवाज टीव्हीला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करून त्यांना धम्मदान करा। थँक्यू। बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान लिहायला ज्या पद्धतीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले, ते संपूर्ण संविधान आम्ही आपणापुढे एक 15 मिनिटाच्या या लघुनाटिकेद्वारे प्रस्तुत करणार आहोत। आणि आपल्याला लक्षात येईल की आपल्याला संविधानाची गरज आज किती आहे। आज आपल्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत 26 नोव्हेंबरला। 75 वर्ष होऊनही आपण संविधानापासून अनेक गोष्टीपासून वंचित आहोत। त्यांना जे राईट्स आहेत, जे हक्क आहेत, आपले जे अधिकार आहेत, ते अजूनही आपल्याला माहिती नाही आहे। या नाटकाद्वारे आम्ही हा प्रयत्न करीत आहोत की आपल्यासमोर हे संविधान आम्ही मांडावे, आणि आपण सुद्धा हे संविधान पाहिल्यानंतर आपल्या घरच्या मुलांना वाचायला सांगायचं, संविधानात नेमकं काय आहे ते सांगायचं। आणि 75वं वर्ष असल्यामुळे म्हणजे हा हीरक महोत्सव आहे, म्हणजे अमृत महोत्सव। तर या महोत्सवात आम्ही या 75व्या वर्षी या नाटकाचे 75 प्रयोग करायचे असा एक संकल्प केलेला आहे। आणि त्याच अनुषंगाने आज आमचं हे 62वं नाटक आहे। नाही, काला मी टोटल केली आली का सोनू, तो चॅनल है ना, इसलिए जरा स्टार्ट नहीं कर रही है। तर ज्या पद्धतीने तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की संविधानाची एक प्रस्तावना आहे। आपण जे उभं राहून असे हात समोर करून म्हणत असतो, तर ती प्रस्तावना घ्यायची का सर्वप्रथम? मग घ्या, सोडली इसते होऊन जातं। भारताचे संविधान उद्देशिका आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करत आहोत। जय संविधान, जय संविधान।
संविधान दिलं, त्याच पद्धतीने आपल्याला धम्मसुद्धा बाबासाहेबांनी दिला आणि धम्माची सुद्धा एक प्रस्तावना आहे. ही प्रस्तावना आम्ही आपणासमोर गीताद्वारे प्रस्तुत करीत आहोत. तर आपण कृपया शांततेने ऐकावे आणि इथूनच आमच्या नाटकाची सुरुवात होत आहे. ओम नमो तथागता नमोस्तु गौतमा ज्ञानदीप चेतवे घालवी तमा. ओम नमो तथागता नमोस्तु गौतमा. ओम नमो तथागता नमोस्तु गौतमा. सदय हृदय अभयदान देई तू स्वये अंतरंग शांत करीत जीवनात ये. सकल मलिन जाळण्यास भीम शक्ती दे. अखिल भुवन उजळण्यास प्रेम भक्ती दे. करी सशक्त करी समर्थ हे नरोत्तमा. ओम नमो तथागता नमोस्तु गौतमा. ओम नमो तथागता नमोस्तु गौतमा. नवनवीन रूप धरून येई अज्ञता. बुद्धदेव भारतास द्या प्रबुद्धता. विष समान विषमता न अजून लोपली. या जगास शिकवणूक दिव्य आपुली. परम करुण लोचनात दाटली क्षमा. ओम नमो तथागता नमोस्तु गौतमा. ओम नमो तथागता नमोस्तु गौतमा. धम्म शरण संघ शरण लोक साधना. शुद्ध चित्त शुद्ध नीति शुद्ध भावना. नवयुगात मिळवूयात जन समानता. हाच धम्म हेच ध्येय येई मानता. भीमरूप धरून तूच शिकविले आम्हा. ओम नमो तथागता नमोस्तु गौतमा. ओम नमो तथागता नमोस्तु गौतमा. ज्ञानदीप चेतवी घालवी तमा. ओम नमो तथागता नमोस्तु गौतमा. ओम नमो तथागता नमोस्तु गौतमा. साधु साधु साधु. सुनो सुनो सुनो, एक किताब, ये किताब नहीं हमारा राष्ट्रीय ग्रंथ है. जी हाँ, हमारा राष्ट्रीय ग्रंथ है जिसके जिल्द नीली है, जिसके शब्द कानूनी है, लेकिन जिसके प्राण लोकतांत्रिक है और जिसने हम सब की तकदीर बदल दी है. जहाँ हमारे देश में दर्जनों भाषा, सैकड़ों विधि और हजारों विधानें हैं, इन सब को जोड़ के रखे. जी हाँ, वो हमारे देश का संविधान है. हमारे देश का संविधान है. हमारे देश का संविधान है. तो आइए साहिबान, मेहरबान, कदरदान,
हम सब आपके सामने एक नाटक प्रस्तुत करने जा रहे हैं जिसका नाम है जन जागृति संविधान की, जन जागृति संविधान की, जन जागृति संविधान की। समता आवाज टीव्हीला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. जय भीम.